आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे मोदी पर्वाबाबतची। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक नवा रेकॉर्ड मोडलाय। देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा महाविक्रम मोदींनी आपल्या नावावर केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढलाय आणि या पार्श्वभूमीवर एनडीएकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या घडामोडींकडे आज आपलं दिवसभर लक्ष असेल। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले आणि तर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खात्याऐवजी ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं मिळणार असल्याची शक्यता आहे। तर विलगीकरणानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना अजित पवारांकडेच नेहमी अर्थ खातं राहिलेले आहे। मात्र आता अर्थ खातं आपल्याकडे असावा असा भाजपचा आग्रह आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे काय नेमकं हे सगळं राजकारण आहे या संदर्भातले तपशील आपण जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या वर्धापन दिन साजरा करत आहेत विलगीकरणानंतर। आणि आज आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वर्धापन दिन साजरा होणार आहे। तर उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा पार पडणार आहे। तर या 3 महत्त्वाच्या घडामोडी ज्यावर आज हे 24 तास लक्ष असेल। मात्र त्याचबरोबर राज्यात आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत या संदर्भातले तपशील सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। आज खरं तर दिवसभर लक्ष असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात भाजपनं आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांकडे, त्याचबरोबर राज्यामधल्या राजकीय घडामोडींकडे